मी आपल्याला सांगत होतो की 1988 साली शून्यातनं हे सुरुवात झाली गौतम भाईंची. 88 ला सुरुवात झाली. मित्रांनो, आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगातल्या 20 देशामध्ये अडाणी ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या इंडस्ट्रीचं काम करतो. 20 देशात आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास 3 लाख लोकांना रोजगार देतो. 3 लाख. आणि मला ते सांगत होते अजित, उद्याच्या 5 वर्षामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जाईल. 5 लाख लोकांचं कुटुंब या एकट्या ग्रुपवर अवलंबून आहे. म्हणजे माणसाचं विजन असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, त्याच्यामध्ये आपण हे करायचंच ही जिद्द असेल, आज तुम्हाला विश्वास बसणार नाही, जवळपास त्यांनी गुजरातमध्ये 2 लाख एकर अक्षरशः अशी बॅरन लँड, तिथं काही उगवत नाही, झाड नाही, झुडूप नाही, अशा पद्धतीची लँड त्यांना तिथं मिळाली. 30,000 मेगावॉटचा वीज निर्मितीचा सोलर प्लांट तिथं उभा आहे. 30,000 मेगावॉट. हे साधं सोपं काम नाहीये. आज त्यांचे पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील किंवा कोल माइन्स असतील, वीज निर्मितीमध्ये तर ते सोलरमध्ये, हायड्रोमध्ये, बॅटरीमध्ये, विंडमध्ये, थर्मलमध्ये सगळ्या प्रकारे वीज तयार करण्याचं काम करतात. अशा इतक्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल की अजित पवार कशा करतात त्यांचं एवढं सांगतो, जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे ना. तुम्हाला कळणार कसं? त्यामध्ये आज एवढा सगळा, आज 2 हॉस्पिटल, एक मुंबईमध्ये कांदिवलीला आहे आणि एक गुजरातमध्ये. तिसरं हॉस्पिटल ते आता दिल्लीमध्ये जागा बघताय. 2 हॉस्पिटलची किंमत, एकेका हॉस्पिटलची 5,000 कोटी आहे आणि 1,000 बेड्स त्या हॉस्पिटलमध्ये. 500 बेड ज्यांची परिस्थिती तिथलं बिल देण्याची आहे त्यांच्याकरता, आणि 500 बेड गोरगरिबांच्या करता की ज्यांना मोफत तिथं उपचार केले जाणार आहे. मित्रांनो,